भिवंडी तालुका दापोड़े गांव के सुपुत्र व प्रभारी माय भारत थाने जिला युवा तथा क्रीड़ा मंत्रालय भारत सरकार श्री मोहित भरत पाटिल का जन्मदिन उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा दापोड़े गांव के ग्रामस्थ मंडल व महिला मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। माननीय श्री मोहित भरत पाटील साहेबांचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा। ज्येष्ठ शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय या ठिकाणी दाखल होत आहेत। आपल्या युवा यंगस्टर, युथ आयकॉन आणि येणार आहे। प्रत्येकाला विनंती राहील शुभेच्छा दिल्या की या शुभेच्छाचा जोरावर त्यांना मिळणार आहे। जे ब्राह्मणदेव गावचे समाजसेवक यास अतिशय सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो। जाहीर शेख पत्रकार हे देखील उपस्थित राहिलेला मोहित भरत पाटील शुभेच्छा दिल्या जात आहेत। शुभेच्छा गावदेवी महिला मंडळ दुर्वट भाऊ आपण खूप मोठ्या संख्येने आलेले आहात। पाटील परिवार आपण सर्वांनी पाटील यांना पुढील वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहत आहोत। महादेव महाराज की जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज। धन्यवाद। महिलांसाठी सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे। वर्ष पूर्ण होऊन आपल्या मोहित दादांच्या आयडी वरून त्या मोठी स्कीम आहे की संपूर्ण गाव फिरतोय, चांगले कार्ड मिळतील। जय ब्राह्मणदेव भाटाळे बी संघाचे सर्वदा जर का या हब मध्ये उतरलो, ट्रान्सपोर्टिंग, लोडिंग, अनलोडिंग, ऑफिस वर्किंग जर का आपल्या वतीने आपल्या लाडक्या मोहित मंडळामध्ये पाहतोय, कारण पी गाडीचा खुश पाटील हे देखील शुभेच्छा देत आहेत। वाहतुकीचे सहकारी आपल्या युवा नेतृत्व मास्टर फुटबॉलच्या सिनियर 40+ उत्कृष्ट खेळाडू आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी असे मिळण्याची शक्यता आहे। थोडाच छोटा वाढदिवस साजरा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। आज आमच्या दापोडे गावाचे लाडके नेतृत्व युवा नेते मोहित भरत पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम कालपासूनच हा कार्यक्रम सुरू आहे। काल त्यांच्या परिवाराने माजी जिल्हा परिषद सदस्य सौ कल्पना भरत पाटील मॅडम व त्यांची काकू सौ सविता किरण पाटील यांच्या संकल्पनेतून दापोडे गावातील जवळजवळ महादेवी महिला मंडळ व गावदेवी महिला मंडळ याच्या जवळजवळ 400 महिलांनी सहभाग घेऊन हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि यशस्वीरित्या कालचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला। आणि आज त्यांच्या परिवाराने खऱ्या अर्थाने 30 जानेवारी हा मोहित दादांचा वाढदिवस आणि त्यांचे नातेवाईक, दापोडे गावातील ग्रामस्थ, दापोडे गावातील महिला यांना एकत्र आणून हा वाढदिवस कार्यक्रम त्यांच्या समवेत साजरा केला। आणि नक्कीच येणारा काल मी युवा नेते मोहित भरत पाटील यांना शुभेच्छा देतो। नक्कीच त्याच्या माध्यमातून आमच्या या विभागाचा चांगल्या पद्धतीचा विकास होऊ दे व आमच्या विभागातील युवकांना चांगलं व्यासपीठ मिळेल, कारण त्यांना भारत सरकारचा माय भारत हा त्यांना संस्थेमध्ये ते जॉईन झालेले आहेत। आणि नक्कीच त्यांच्या ईमेल ID मधून आजच्या आमच्या या युवक वर्गांना खेळामधून त्यांनी जरा यशस्वी प्रावीण्य मिळवलं तर त्यांच्या ID वर जर ते अपलोड केलं तर नक्कीच डायरेक्टली क्रीडा मंत्रालय त्यांची दखल घेतील आणि महिला सक्षमीकरण असो
दापोडे गावातील सामाजिक काम असो, सांस्कृतिक काम असो, आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून ते आर्किटेक्ट देखील त्यांनी डिप्लोमा घेतलेला आहे. म्हणून गावातील शिक्षणातील मुलांना चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळवून देतील. नक्कीच आजच्या वाढदिवसाप्रसंगी मी मोहित दादांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नक्कीच त्यांचे विचार खूप चांगले आहेत. मी नाही, इथे जमलेला सर्व जनसमुदाय आज दिसतोय की खरोखरच त्यांना जवळजवळ 1 वर्षापासून ते कार्य करत आहेत आणि असेच कार्य गाव असो, आपला तालुका असो, जिल्ह्यामध्ये नक्कीच त्यांना मोठं पद मिळेल अशी मी आजच्या दिवशी वाढदिवसात त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. आज दापोडे गावचे युवा नेतृत्व एक रायझिंग स्टार उगवता तारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय ते सन्माननीय मोहित भरत पाटील साहेब यांचा 30 जानेवारीचा वाढदिवस. त्यांना आज 31 वर्ष पूर्ण होत आहेत. मंडळी, क्रांती होते ती तारुण्यामध्ये. जर का तुम्हाला क्रांती करायची असेल तर तुमच्याकडे तारुण्य हवं आणि मोहित दादांकडे ते आज आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दापोडे गाव, भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा, आउट ऑफ महाराष्ट्र या संपूर्ण राजकारणामध्ये, सामाजिक कारणामध्ये जर का क्रांती दापोडे गावातून कोणाकडून होईल ती मोहित दादांच्या चेहऱ्यावर बघितल्यावर आपल्याला दिसून येते. कारण त्यांचा जो समाजकार्यामध्ये एक पाऊल आहे तो त्यांनी जो पुढे टाकलेला आहे तो भिवंडीकरांच्या भुया उंच करणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील खेळाडू असो यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यांच्या ईमेल आयडी वर आपण जाऊन आपण कुठल्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवले आहे ते जर का टाकलं तर त्याचा दखल केंद्र सरकार घेणार आहे आणि तालुक्यातून ही पहिली गोष्ट घडते. आणि या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये मग राजकारण असेल, म्हणतात ना की सत्तेशिवाय शहाणपण नाही, म्हणून येणाऱ्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक पाऊल पुढे जाऊन हा युवक क्रांती करेल अशी मला आशा आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने समाजसेवा करण्यासाठी आणि समाजसेवेतून राजकारण करण्यासाठी भरपूर शुभेच्छा देतोय आणि पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसा अधिक शुभेच्छा देतोय. आप जिओ 1000 साल, हर साल के दिन हो 50,000. आज मी सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्या आता युवक नवीनच तयार झालेला आहे आमचा कार्य करण्यासाठी समाजसेवा. त्यांना आम्ही आता पूर्ण सहकार्य करू. त्यांनी आता जे आता येणार आहेत पुढे वाटचालीसाठी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.